स्वतः भाजपमध्ये आहे, काँग्रेसला बदनाम करायसाठी किंवा इंदिरा गांधीचा अपमान करायसाठी काढला एमर्जन्सी पिक्चर. नमस्कार मित्रांनो, कंगना राणावत अभिनीत आणि दिग्दर्शित एमर्जन्सी चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर हा एक बायोपिक आहे. आता बायोपिक कुणावरचा तर डेफिनेटली आपल्या इंदिरा गांधी यांच्यावरचा. आता चित्रपटामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय दाखवलंय ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला पहिली 10-15 मिनिटं त्यांचं बालपण दाखवलेलं आहे, इंदिरा गांधी यांचं बालपण. आता त्यांच्यावर नेहरू यांचा कसा प्रभाव होता, त्यांच्या घरामध्ये नाती कशी होती, त्या किती दुःखी होत्या, त्यांच्यावर कसा अन्याय होत होता, त्यांच्या डोळ्यापुढं नेहरूंना हरतात त्यांनी बघितलं, हे सगळं त्यांनी पहिल्या 15-20 मिनिटात दाखवलेलं आहे. म्हणजे लहानपण दाखवलं. लहानपण ते झाल्यानंतर त्यांना लहानपणी एवढं कळतं की सत्ता म्हणजे ताकद असते आणि ज्याच्याकडे सत्ता असते तो खुश असतो, तो काय पाहिजे ते करू शकतो. हे फक्त त्यांच्यावर एक प्रभाव पडला हे आपल्याला सुरुवातीला दिसतं. त्याच्यानंतर त्यांच्या निधनानंतर, नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान होतात आणि पंतप्रधान ते झाल्यानंतर पॉलिटिकल करिअर जे इंदिरा गांधी यांचं चालू होतं ते झाल्यानंतर त्या कशा काय पंतप्रधान बनतात आणि त्या पंतप्रधान बनल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक किस्सा तिथं दाखवलेला आहे, तो म्हणजे पार्टिशनवाला आणि युद्धाचा. ओके, बांगलादेश जे वेगळं झालं, बांगलादेश वेगळं झालं, 71चं युद्ध, त्याच्यामध्ये त्यांचा रोल किती महत्त्वाचा होता आणि त्यांनी भारतासाठी कुठं कुठं हातपाय मारले, कुणाकुणाशी विनवण्या केल्या, ते सगळं त्याच्यामध्ये दाखवलं. ओके, त्या फ्रान्सला गेल्या, त्याच्यानंतर अमेरिकेला गेल्या, सगळीकडे गेल्या, सोव्हिएत युनियनबरोबर कसे काय त्यांनी म्हणजे काय आपण म्हणतो त्याला सहसंबंध करार वगैरे सगळं काय केल्या, युत्या केल्या आणि त्याच्यानंतर सिमला करार हा दाखवला. त्यानंतर पाकिस्तान ऑक्युपाईड जे काय काश्मीर होतं त्याच्याबद्दलचं त्यांचं जे मत, त्यांनी जे काय काय केलं ते पहिल्या हाफमध्ये दाखवलं. आता तिथं येते ते म्हणजे एमर्जन्सी लागायची, म्हणजे जे काय आपत्कालीन दाखवलं होतं, आपत्काल जे मेन टायटल आहे, हा सगळा बॅकअप त्यांनी म्हणजे एमर्जन्सी लागण्यासाठी जे काय काय होतं सुरुवातीपासून ते मध्यंतरापर्यंत ते दाखवलं आणि जसं काय इंटरव्हल येतो त्यावेळी ती एमर्जन्सी लागलेली असते. आता एमर्जन्सी लागायला आणखीन 2-3 गोष्टी कारणीभूत असतात, ते त्याच्यामध्ये तुम्ही बघा. एमर्जन्सी लागल्यानंतर एक महत्त्वाचं इथं कॅरेक्टर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, ते म्हणजे संजय गांधी यांचं. तर संजय गांधी एमर्जन्सीच्या वेळी हे आपल्या मनाला वाटेल तसं वागायला चालू करतात, अक्षरशः हुकुमशाही करायला लागतात आणि जे कुठं तर ते खटकायला पाहिजे होतं इंदिरा गांधी यांना, पण त्यांना ते खटकत नाही. त्या मुलाच्या प्रेमामध्ये एकदम आंधळ्या झालेल्या असतात, असं दाखवलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर एमर्जन्सीमध्ये 10 लाख लोकांना अक्षरशः म्हणजे कैद केलं जातं, कसं पण अमानवी मारून टाकलं मारणं, त्यांना डांबून टाकणं. मग जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी यांचा रोल केलेले आपले श्रेयस तळपदे, अनुपम खेर, सतीशा, ह्या सर्वांनी सगळं काही ॲक्टिंग वगैरे सगळी चांगली केली. मग त्यांना जेलमध्ये टाकतात, एमर्जन्सी निघते, एमर्जन्सी निघाल्यानंतर पुन्हा इलेक्शन होतात, इलेक्शनमध्ये त्या हरतात, हरल्यानंतर मग त्यांना जाणीव होते त्या जे काय वागल्यात ते बरोबर नाही आहे. आता पुन्हा ते इलेक्शनला उतरतात, इलेक्शनला उतरल्यानंतर इलेक्शन हारूनसुद्धा त्या काही लोकांना मदत करतात. त्यामुळे त्यांच्या लोकांच्या मनामध्ये ना त्यांच्या इंदिरा गांधी यांच्याबद्दलची फिलिंग जरा असतात, भावना आपलेपणा असतो, त्यामुळे त्या पुन्हा निवडून येतात. पुन्हा निवडून आल्यानंतर त्या पुन्हा पंतप्रधान बनतात आणि त्यावेळी एक महत्त्वाचा म्हणजे एंड येतो. ब्लू स्टार जे काय आपण काय म्हणतो ऑपरेशन असतं, त्या ऑपरेशन, आता तिथं थोडा शेवट आहे, क्लायमॅक्स आहे, ते काय होतं ते तुम्ही थिएटरमध्ये बघा. आता बोलूया चित्रपटात चांगलं काय आणि वाईट काय आहे. ॲक्टिंग म्हणजे मला काय आवडलं, मला सगळ्यात यातलं आवडलं ते म्हणजे कंगना राणावतचा अभिनय आणि दिग्दर्शन. आता ती एक चांगली दिग्दर्शिका आहे हे मणिकर्णिकामध्ये तिनं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर तिचा धाकड हा पिक्चर आला जो चांगला नव्हता, तो कोणाला आवडला नाही. आता ती घेऊन आली तो म्हणजे एमर्जन्सी. आता याच्यामध्ये तिने जी इंदिरा गांधी यांची ॲक्टिंग केलेली आहे, आता असं नाही की कंगना राणावत ही पहिलीच अभिनेत्री आहे जी इंदिरा गांधी यांची ॲक्टिंग करते. आता इंदिरा गांधी हे एक असं व्यक्तिमत्व आहे राजकारणातलं, भारताच्या राजकारणातलं नाही, जगाच्या राजकारणातलं असं आहे की त्यांना आपण इग्नोर करू शकत नाही. एक खूपच प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. कॉन्ट्रावर्सी, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, लव, हेट सगळं काय आहे, पण त्यांना इग्नोर करू शकत नाही. त्यांचा एक वेगळाच ऑरा होता. कंगनाच्या ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर टॉप क्लास, एकच शब्द, जबरदस्त, नादखुळा, काटाकीर, जाग्यावर पलटी. जे काही छोटे छोटे बारकावे आहेत ना इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्वातले, ते खरोखर कंगना राणावतनं जबरदस्त धरलेत. कंगना राणावतनं जो काय म्हणजे इंदिरा गांधी यांचा स्वॅग दाखवला आहे, म्हणजे तरुण वयापासून ते म्हातार वयापर्यंतचा जे काय होणारे त्यांचे बदल जबरदस्त दाखवलेत. म्हणजे ज्या काय इंदिरा गांधी थोडंसं ही हनवट हलवणं, ओठ थरथरणं, हात कापणं, बोलण्यातला त्यांचा आवाज, हे ते ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या प्रभावीपणे त्यानं धरल्यात ना, खूप छान. आणि ॲक्टिंग तर चांगली केली आहेच,
आणि बाकी मला ते वेशभूषा जी काही वेशभूषेची जी काही टीम आहे ना, त्यांना खरोखर मी त्यांना काँग्रेस अभिनंदन करेन की कंगना रनौत यांच्या ज्या साड्या आहेत ना या चित्रपटामध्ये खरोखर जबरदस्त आहे. सुरुवातीपासून त्या शेवटपर्यंतच्या ज्या साड्या त्यांनी नेसल्यात आणि ज्या साड्यामध्ये त्या दिसतात त्या खरोखर जबरदस्त उत्कृष्ट वाटतात. एक वेगळाच स्वॅग आहे. कंगना रनौत म्हणजे ज्यावेळी इंदिरा गांधीच्या म्हणजे आपल्या तारुण्यात असतात, ज्यावेळी त्यांच्याकडे सत्ता येते त्यावेळी तो माज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. ते एक वेगळा स्वॅग त्यांच्या चालण्यातलं संजय दत्तसारखं असं म्हणजे ते एक चालणं डेअरिंगबाज, जशी एक वाघीण चालत आहे जंगलामध्ये ती एक ग्रेसफुल ब्युटिफुल सौंदर्य म्हणजे तो एक ब्रेव शूरता ती दिसते. ते गॉगल वगैरे घालणं जबरदस्त, ते सगळं छान पद्धतीनं कंगना रनौतनं केलेलं आहे. म्युझिक चित्रपटामध्ये मला आवडलेली गाणी बेकरारी आहे हे गाणं चांगलं आहे, शंखनाद हे गाणं चांगलं आहे, आणखीन एक ऐ मेरे देश असं काहीतरी गाणं आहे ते पण म्हणजे 3-4 गाणी आहेत ती चांगली आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे चांगलं आहे. ॲक्शन बऱ्यापैकी सो आहे. यातला एक ॲक्शनमध्ये कसला व्हायलंट सीन घेतला आहे म्हणजे युद्धाचा काळ असा दाखवला आहे. तिथं चायनीज आर्मी वगैरे भारतात आसाममध्ये घुसत असते. एका लहान मुलाला असं धरतात आणि एका डांबाला आपटतात, अक्षरशः मुंडकंच तुटून पडतं त्याचं. मार्को पिक्चरची आठवण झाली. तो खरोखर वाईट सीन घेतला आहे तो. आणि बाकी सिनेमॅटोग्राफी याचे जे सेटिंग्स जे घेतलेत, आता 70मधला काळ दाखवायचा असा 70मधला भारत बऱ्यापैकी प्रयत्न जमलं आहे दाखवायला. आता सगळं पॉझिटिव्ह झालं. आता निगेटिव्ह तुम्हाला सांगतो. आणखीन एक पॉझिटिव्हमध्ये संजय गांधीचं जे ॲक्टिंग जे ॲक्टरनं केली ना ते खरोखर, कारण तर संजय गांधी असा बालिश दाखवायचा होता, एक मोठ्या घरातला बिघडलेला मुलगा, आणि तो चांगल्या पद्धतीने साकारला आहे. आणि आता निगेटिव्हमध्ये बोलायला गेलं तर जे शंखनाद गाणं आहे ना ते थोडंसं म्हणजे इलॉजिकल वाटते. कारण का सुरुवात तिथून होते जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध चालू होत असतं त्यावेळी सगळेजण संसदेत असे वाजवाय चालू करतात आणि तिथून सगळे शंखनाद पुकार हे असं थोडंसं कुठंतरी इमॅच्युरिटी दिसते तिथं. आणि एमर्जन्सी लागल्यानंतर मोस्ट ऑफ द फोकस हा संजय गांधीवर जातो आणि एंड जो घेतला आहे तो लगेच मरते, म्हणजे डायरेक्ट मरते. सॉरी स्पॉइलर, मरते का नाही ते तुम्ही बघा. आता तो जरा कुठंतरी शेवट असा वाटला, पण चित्रपट सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत तुम्हाला म्हणजे खुर्चीला खिळवून ठेवतो. इतका थ्रिलर नाही आहे पण तुमचा पैसा वसूल आहे. एकदा तुम्ही अवश्य बघा कंगना रनौतच्या ॲक्टिंगसाठी. खरोखर कंगना जी एक्सपेरिमेंट करते ना ती बॉलिवूडमध्ये मला तर वाटते एकटीच अभिनेत्री आहे जी हटके काहीतरी करते, एक्सपेरिमेंट करते, म्हणजे वेगळा काहीतरी प्रयोग करायला धाडस करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा काही म्हणजे प्रोपोगंडा वगैरे काहीच नाही आहे. पहिला मला असं वाटलं होतं की हा म्हणजे काँग्रेसला बदनाम करण्यासाठी किंवा इंदिरा गांधी यांना बदनाम करण्यासाठी हा BJPनं काढलेला पिक्चर वगैरे आहे, असं याच्यामध्ये काहीच नाही आहे. माझा आधी तो माइंडसेट होता पिक्चर बघायला जायच्या आधी, पण नंतर कळलं पिक्चर बघताना, पिक्चर बघायला चालू झाल्यानंतर ना ते तुमच्या डोक्यातच येणार नाही. म्हणजे मी तर ते विसरूनच गेलो तो विचार की बाबा सुरुवातीला हा विचार माझ्या डोक्यात आलता, पण नंतर तो विचार माझ्या डोक्यातूनच गेला. सगळा फोकस आपला कंगनाच्या ॲक्टिंगवर येतो आणि पिक्चर मला आवडला. बाकी तुम्हाला थोडंसं वेगळी ॲक्टिंग काहीतरी बघायची असेल तर एकदा अवश्य बघू शकताय.